नमस्कार, वेलकम टू तनुश्रीज किचन कट्टा. आज मी तुम्हाला रागी, नाचणी किंवा फिंगर मिलेट्सचं महत्त्व सांगणार आहे. म्हणजे मी त्याची आंबील करणार आहे. ती उन्हाळ्यात जास्त खाल्ली जाते, कारण काय उष्णता वाढलेली असते बाहेरची पण आणि शरीरातली पण. तर थंडावा देण्यासाठी म्हणून नाचणीची आंबील करतात. तर दॅट इज हायली न्यूट्रिशियस आणि ग्लुटन फ्री सुपर फूड रिच इन कॅल्शियम, आयर्न आणि डायटरी फायबर, स्ट्रेंथनिंग बोन्स, सपोर्टिंग वेट लॉस, मॅनेजिंग ब्लड शुगर लेवल्स ऑल्सो अँड रिड्युसिंग बॅड कोलेस्टेरॉल. तर मी रात्री हे नाचणीचं पीठ पाण्यामध्ये घालून 2 टेबलस्पून घालून ठेवलेलं, ते थोडंसं फर्मेंट व्हायला लागतं म्हणून त्याला आंबील नाव दिलेलं आहे. तर ते आता मी इथे पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ते घालणार आहे. त्याच्यात घालून शिजवायचं आणि त्याचा कलर ग्रॅज्युअली चेंज होत जातो. गॅस लो फ्लेमवर ठेवला आहे. तुम्हाला गार्लिक सॉल्ट पाहिजे असेल तर तुम्ही गार्लिक सॉल्टसुद्धा त्याच्यात घालू शकता, किंवा गार्लिकसुद्धा तुम्ही असं आहे ते क्रश करून गार्लिकसुद्धा तुम्ही घालू शकता. ऑप्शन आहे तुमच्याजवळ. गार्लिक क्रश करून घातलं आहे. सॉल्ट थोडं घालते. गार्लिक सॉल्टमध्ये सॉल्ट असतो, त्या प्रमाणात सॉल्ट ॲडजस्ट करायचा. आणि थोडं जिरं घालते मी. जिरं घालून शिजवायचं. शिजून छान घट्ट होतं हे. शिजत ठेवलं. आता मी थोडं उकळी आली की बंद करून गार करायचं आणि मग त्याच्यामध्ये ताक आणि कोथिंबीर घालायची. आता झालं आहे ते घट्ट छान असं, अशी कन्सिस्टन्सी यायला लागते. कलरसुद्धा किती छान आला आहे बघा, ब्राउनिश शेड आलेली आहे. आता बारीक करून ठेवलं आहे. मीठ लसूण सगळं घातलं आहे. छान थिक झालं आहे. आणि हे तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा ग्लासमध्ये घ्यायचं. काय ठेवते, गॅस बंद करून ठेवते. कूल झालं आहे. ह्याच्यात असं काढून घेतलं आहे आणि ताक घालायचं. ह्याच्यात ताक घालून छान ढवळायचं आणि कोथिंबीर ह्याच्यात घालायची. आणि उन्हाळ्यात पनं आणि हे रोज आमच्याकडे केलं जातं आणि रोज हे 1-1 ग्लास प्यायचं दिवसातनं कधी पण. पण मी ब्रेकफास्टच्या वेळेला घेते हे, आणि पनं दुपारनंतर जरा ऊन तापल्यावर. यू कॅन ट्राय इट. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय. सी यू इन माय नेक्स्ट व्हिडिओ.